चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, समजून लिहायला सुरुवात करायची का? वही आणि पेन सोबत ठेवा. नववीला तुम्ही शिकलेला आहे त्रिकोणमितीमध्ये. त्रिकोणमितीत काय काय शिकलेले तुम्ही नववीला? की त्रिकोणमितीतील एकूण गुणोत्तरे, साइन, कॉस, टॅन. तर ही गुणोत्तरे आपण नववीमध्ये शिकली. तर याची आपण उदाहरणे पाहिली. यामध्ये साइन म्हणजे काय आहे, कॉस म्हणजे काय आहे आणि टॅन म्हणजे काय आहे. साइन काय आहे तर कोणासमोरील बाजू. म्हणजे आता त्रिकोणमितीमध्ये आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. एक त्रिकोण जर आपण काढला, समजा हा त्रिकोण एक काटकोन त्रिकोण आहे. यामध्ये कोणताही एक कोण, समजा हा कोण, हा थीटा जर धरला, हा ए आणि हा बी आणि हा सी. तर आपल्याला एक उजळणी म्हणून यामध्ये आपण साईनचं गुणोत्तर कसं काढलं होतं? साईन थीटा. थीटा हा काय तर आपला दिलेला कोण असेल, कोणताही एक कोण. त्याची किंमत किती आपल्याला दिली असू शकते. तर हा 90 अंशाचा कोन असतो. हा साइन थीटा म्हणजे काय तर कधी आता समजा हा कोन काढायचा असेल तर हा साइन थीटा हा होईल. तर हा कोन काढायचा आपल्याला, समजा सी हा कोणाचं माप आपल्याला थीटा दिलेलं आहे. तर हा कोन आहे तर कोणासमोरील बाजू. कोणासमोरील म्हणजे कोणासम्मुख, म्हणजे ही बाजू कोणती तर ए बी. कोणा साइन थीटा म्हणजे कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. भागिले कर्ण. कोणासमोरील बाजू काय आहे तर आहे ती ए बी. आणि कर्ण काय आहे त्रिकोणाचा तर आहे तो ए सी. हे आपण नववीला शिकलेले. तसंच कॉसचं ही गुणोत्तर आपण नववीला शिकलो. कॉस थीटा बरोबर काय आहे म्हणजे काय आहे तर कोणा लगतची बाजू भागिले कर्ण. कोणालगतची बाजू काय आहे तर ती आहे बी सी आणि कर्ण आहे तो ए सी. हा आपण कॉसची किंमत पाहिली. साईनची किंमत आहे कोणासमोरील बाजू भागिले कर्ण. कॉसची आहे कोणालगतची बाजू भागिले कर्ण. आणि आता आपल्याला टॅनचं गुणोत्तर माहिती आहे. टॅनचं गुणोत्तर आपण टॅन थीटा. तर टॅन थीटा तर ते कसं आहे साइन थीटा भागिले कॉस थीटा असं आहे. किंवा आपल्याला हे जर लक्षात येत नसेल तर आपण आणखीन एक शिकलेलं होतं. टॅन थीटा हा काय आहे तर कोणासमोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू. टॅन थीटा काय आहे तर कोणासमोरील बाजू भागिले कोणा लगतची बाजू. कोणासमोरील बाजू आहे ए बी आणि कोणालगतची बाजू आहे बी सी. याची आपण उजळणी केली. आता पुढील गुणोत्तरामधील संबंध पूर्ण करायचा. आता मी गुणोत्तर लिहितो ते पहा. हे सगळं आपलं नववीच्या आधारावर चालू आहे. नववीला जे जे आपण पाहिलं त्याची आपण उजळणी करत आहोत. तर पहिलं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे साइन थीटा भागिले कॉस थीटा. एक रिकामा बॉक्स आपल्याला दिलेला आहे, म्हणजे हे आपल्याला सोडवायचं आहे. दुसरं काय गुणोत्तर आहे साइन थीटा बरोबर कॉस 90 मायनस. हे आपल्याला गुणोत्तर लिहायचं आहे. 3 नंबरचं गुणोत्तर आहे कॉस थीटा बरोबर साइन 90 मायनस. त्यानंतर 4 नंबरचं गुणोत्तर आहे टॅन थीटा गुणिले टॅन 90 मायनस थीटा
बॉक्स आपल्याला सोडवायचा आहे. हे आता गुणोत्तर पाहू आपण. आता सगळ्यात अगोदर आपण 9वीला जे शिकलं की साइन थिटा भागिले कॉस थिटा म्हणजे ते काय असतं तर टॅन थिटा असतं. हे आता आपणच पाहिलं वर. त्यानंतर साइन बरोबर कॉस 90 मायनस काय आहे तर इथे येतं थिटा. तसंच कॉस थिटा बरोबर साइन 90 मायनस परत इथं काय येईल थिटा येईल. चौथं गुणोत्तर पहा टॅन थिटा गुणाकार टॅन 90 मायनस थिटा. तर ह्या दोघाचा गुणाकार किती येतो तर तो येतो 1. आपल्याला 3 नंबरचं एक दिलेलं आहे की पुढील समीकरणे पूर्ण करा. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर काय आहे ते 1 आहे. साइन वर्ग अधिक कॉस वर्ग बरोबर 1 हे आपण शिकलेलं आहोत. पुढील आता परत एकदा आणखी गुणोत्तर दिले आहेत ती घ्या. पुढील त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमती लिहा. थांब, आता त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमती आपल्याला माहिती आहेत. ज्यांना माहिती आहे ठीक आहे, पण ज्यांना माहीतच नाहीत तर त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमती काढायच्या कशा. त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमती म्हणजे काय, जसं साइन 30 ची किंमत किती, साइन 60, साइन 90, कॉस 30, कॉस 45, कॉस 90, टॅन 30, टॅन 60 अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमती ह्या माहिती आहेत. नसतील तर आपल्याला ती एक पद्धत आहे, त्या पद्धतीने आपण अगोदर त्या किमती काढू आणि मग हे आपण सोडू. गुणोत्तराच्या किमती लिहू. त्रिकोणमितीय गुणोत्तरे आणि त्यांची मापे. मापे कसे काढणार आणि या त्रिकोणमितीय गुणोत्तरे कोणती आहेत तर त्यांची माप कोणती आहेत, 0 अंश, 30 अंश, 45 अंश म्हणजे त्रिकोणमितीय गुणोत्तर आणि त्यांची अंश मापे आहेत याची आपल्याला किमती काढायच्या आहेत. तर 0 अंश, 30 अंश, 45 अंश, 60 अंश आणि 90 अंश याची तर माप आपल्याला काढायची आहेत. तर कशी काढणार, त्यासाठी काही सोपी पद्धत आहे का तर सोप्या पद्धतीमध्ये आपण पाहू. पहिल्यांदा काय करा, एक सारणी लिहिण्यापूर्वी आता अगोदर एक सांगतो, 0 पासून सुरुवात करा. 0, 1, 2, 3 आणि 4 अशा संख्या लिहा. या संख्येला काय करा, 4 ने भागा. तर 0ला 4 ने भागा, 1लाही 4 ने भागा, 2लाही 4 ने भागा, 3लाही 4 ने भागा आणि 4ला सुद्धा 4 ने भागा. तर यांचा भागाकार काय होतो बघा. तर 0ला कोणत्याही संख्येनं भागलं तर काय येतं उत्तर 0. याचा काही भाग होत नाही तर ह्याचं 1/4ला 4 येतं. याचा भाग होतो बे 1 बे, बे 2 4 म्हणजे 1/2. याचाही भाग होत नाही म्हणजे 3/4च येतं आणि याचा 4 1 4, 4 1 म्हणजे या ठिकाणी येतं 1. इथं भागलं 4 ने भागून, 4 ने भागून आणि या ठिकाणी करा यांची वर्गमूळ घ्या. वर्गमूळ घेतलं तर आपल्याला काय मिळेल म्हणजे 0चं वर्गमूळ 0, 1/4, 1चं वर्गमूळ 1, 4चं वर्गमूळ मात्र 2, 2चं वर्गमूळ मात्र वर्गमुळात 2, 3चं वर्गमूळ निघत नाही, वर्गमुळात 3, 4चं निघतं 2 आणि 1चं वर्गमूळ. तर आपल्याला ह्या ज्या किमती मिळाल्या ह्या किमती ज्या आहेत 0, 1/2, 1/वर्गमुळात 2, वर्गमुळात 3/2 आणि 1 ही किंमत मिळाली. 0, 30, 45, 60 आणि 90 अशा पद्धतीने आपल्या ह्या किमती आहेत. पण ह्या किमती आहेत कशाच्या तर ह्या आहेत साइनच्या. इथं लिहू त्रिकोणमितीय गुणोत्तर आणि या बाजूला लिहू थिटाचं माप. मी एक एक माप लिहितो. 0 अंशाचं माप, त्यानंतर 30 अंश, त्यानंतर 45 अंश, 60 अंश आणि 90 अंश. आता आपण पहिलं गुणोत्तर घेऊ साइन म्हणजे साइन थिटा. मग साइन थिटाची किंमत 0ची किंमत आता आपण खाली किमती काढल्या होत्या काय तर त्या जशाला तशा लिहू. पहिली आहे 0, 1/2, 1/वर्गमुळात 2, वर्गमुळात 3/2 आणि 1 ही झाली साइनची किंमत. 0, 1/2, 1/वर्गमुळात 2, वर्गमुळात 3/2 आणि 1. कॉसची किंमत लिहायची आहे.
कॉसची किंमत लिहायची असेल तर कॉस म्हणजे साइन थिटा तसंच कॉस थिटा, तर ही किंमत सरळ उलट्या लिहायच्या. म्हणजे हे सरळ लिहित आलो त्या पद्धतीने ही किंमत इथे आणायची. म्हणजे कॉस 0ची किंमत ही 1 असेल. आता 60ची किंमत ही इथे येईल. म्हणजे कॉस 30ची किंमत वर्गमुळात 3/2 असेल. ही इथल्या इथेच राहील 1/2. आता ही किंमत इकडे जाईल. आपण उलट लिहित येतोय तर ही किंमत इथे येईल. म्हणजे कॉस 60ची किंमत 1/2 आणि कॉस 90ची किंमत मात्र 0. ही झाली आपला साइन कॉस आणि साइन कॉसची किंमत. आता आपल्याला काढायची टॅन. आता टॅन म्हणजे काय आहे? टॅन आहे साइन भागिले कॉस. मग साइन भागिले कॉस. साइनची किंमत किती आहे? 0 आणि कॉसची किंमत किती आहे? म्हणजे 0 भागिले 1 म्हणजेच किती येईल? 0. या ठिकाणी आता किंमत आपल्याला कशी काढणार? 1/2. पुन्हा छेदामध्ये वर्गमुळात 3/2. हे जर 1/2 याला जर वर नेलं तर हे 2 वर जातील आणि खाली येईल वर्गमुळात 3. म्हणजे हे 2 कटून जाईल तर काय राहील? 1/3. म्हणजे टॅन 30ची किंमत 1/3. आता 1/2 म्हणजे किती येईल याची किंमत? सरळच दोन्हीकडे साईनची किंमत 1/2 आणि कॉसची किंमत 1/2. दोन्हीकडे वरी आणि खाली सारखं आहे. म्हणजे किंमत किती येईल याची? तर 1. कसं येईल बघायचं असेल तर 1/2 पुन्हा 1/2 याला जर पुन्हा 1/2 गुणिले हे वर्गमुळातले 2 वर जातील आणि खाली 1 येईल. हे कटून जाईल म्हणजे काय राहील? किंमत 1 राहील. त्यानंतर आता किंमत टॅन 60ची किंमत किती असेल? 60ची किंमत पुन्हा वर्गमुळात 3/2 आणि 1/2 म्हणजे वर्गमुळात 3/2 पुन्हा 1/2 म्हणजे वर्गमुळात 3/2 गुणिले हे 2 वर जातील आणि खाली 1 राहील. म्हणजे हे 2 कटून गेले तर इथं टॅन 60ची किंमत आली वर्गमुळात 3. आणि टॅन 90ची किंमत आता मात्र काय आहे बघा. आता आपण टॅन 0ची किंमत 0/1 म्हणजे शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर 0 येतं. पण आता या ठिकाणी साइनची किंमत 1 आहे आणि कॉसची किंमत आहे 0. म्हणजे 1/0 म्हणजे ह्याला मांडता येत नाही. 0नं 1ला भाग जात नाही असं काही सांगता येत नाही. रामानुजन यांनी सांगितलेलं आहे की 0नं या संख्येला भाग घालता येत नाही असं निश्चित नाही. मग हे भाग घालता येऊ शकतं का? पण आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून याची किंमत आहे याला म्हणायचं इन्फिनिटी इंग्रजीमध्ये, आणि मराठीमध्ये याला अव्याख्याय म्हणा किंवा ठरविता येत नाही म्हणा. याला मराठीत नाव आहे अव्याख्येय, किंवा याची किंमत आपण ठरवू शकत नाही. तर ती काय असेल? तर इन्फिनिटी असेल. त्याला असं इन्फिनिटी म्हणा किंवा अव्याख्येय असं सुद्धा आपण लिहू शकतो ह्याच्या जर किमती विचारल्या तर. आता आपल्याला लिहायची आहे कॉटची किंमत. कॉट बरोबर आता हे उलट आहे टॅनच्या, म्हणजे कॉस भागिले साइन. आता बघा कॉस भागिले साइन म्हणजे ही कॉसची किंमत 1, साइनची किंमत 0. सॉरी 1ला 0ने भागायचं म्हणजे कॉटच्या टॅन हे उलट आहे. कॉट हे काय आहे? टॅनच्या उलट आहे. म्हणजे काय करा, ही किंमत इकडं आणा. म्हणजे हे होईल इन्फिनिटी अव्याख्याय. तर ही किंमत इथे ठेवा. म्हणजे कॉट 30ची किंमत वर्गमुळात 3, कॉट 45ची किंमत ही 1च असेल. आणि त्यानंतर कॉट 60ची किंमत हे आता हे 1/3 आणि हे 0. साइन कॉसच्या आधारे टॅन आणि कॉटच्या किमती काढाय. तसेच सेक आणि कोसेकच्या किमती काढायच्यात. कोसेकची किंमत काढून घेऊ. म्हणजे हे नंबर 1, 2 आता नंबर 3, 4 आता हे आहे 1, 2 टॅन 3 कॉट 4 आणि हे आहे 5. त्याच्या खाली तुम्ही लिहा. तर पहिले काढून घेऊ कोसेकची किंमत. कोसेक म्हणजे काय आहे? तर 1/साइन. आता साइनची किंमत किती आहे? साइन 0ची किंमत 1/0 म्हणजे 0ने कोणत्या संख्येला भाग जातो का? तर नाही. तेच परत इन्फिनिटी अव्याख्याय येईल. म्हणजे हे बघा ना, कोसेक बरोबर 1/1 साइनची किंमत आहे 0.
तसंच कोसेक आता तिसरा आहे 30, तर 1/2 म्हणजे काय 1 पुन्हा 1/2 म्हणजे हे 2 सरळ वरी जातात, 2/1 म्हणजे किंमत येते 2. कोसेक 30 ची किंमत आहे 2. तसंच कोसेक 45 किंमत आहे 1/2 म्हणजे वर्गमुळात 2 म्हणजे ही किंमत असेल वर्गमुळात 2. त्यानंतर आहे कोसेक 60 ची किंमत. आता साईनची किंमत किती? वर्गमुळात 3/2 म्हणजे 1/3/2 हे छेदात ते वर जातील म्हणजे काय होईल 1 गुणिले 2 वर्गमुळात 3 म्हणजे 2 वर्गमुळात 3. आणि कोसेक 90 ची किंमत आहे 1/1 म्हणजे किती असेल तर असेल 1. सेम त्याच पद्धतीने सेकची किंमत काय असेल? सेक थीटा बरोबर 1/cos थीटा. पण सेक आणि कोसेक हे एकमेकाच्या विरुद्ध आहेत म्हणजे ही किंमत आपण इथे आला म्हणजे याची किंमत 1 येईल. कोसेक 0 ची किंमत 1. तुम्ही वाटलं तर किमती ठेवून बघा. 1/cos. कॉसची किंमत किती आहे? 1 म्हणजे 1/1 म्हणजे 1 ही किंमत आपण इथे लिहितोय. त्यानंतर ही किंमत इथे येईल, ही किंमत इथे येईल 2 वर्गमुळात 3. कशावरून? तर 3/2 आहे म्हणजे सेक बरोबर 1/3 वर्गमुळात 2 म्हणजे 1 गुणिले 2 वर्गमुळात 2/3 म्हणजे ही किंमत इथे. त्यानंतर वर्गमुळात 2 जशास तसे राहतील, पुन्हा 2 इथे जातील याच्या आधारे आणि शेवटी आहे इन्फिनिटी अव्याख्याय्य. साइन कॉसच्या किमती जर काढता आल्या तर आपल्याला कॉट, टॅन कॉट, सेक कोसेकच्या किमती काढता येतात. तर ही सारणी आहे. ह्या सारणीच्या आधारे आपलं गणित सोडवायची. परीक्षेमध्ये आपण ही एका रफ पेजवर लिहून ही सारणी पूर्ण करू शकतो जेणेकरून आपल्याला त्याच्यावर आधारित काही गणितं असतील तर ती सोडवायला मदत होईल. पुढील त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या आपल्याला किमती लिहायच्यात. मी हे गुणोत्तरे लिहून घेतलेली आहेत आणि आपण याच्या अगोदर काय पाहिलं की एक सारणी पाहिली गुणोत्तरे काढायची कशी, तर त्याच्या आधारे आपण या किमती सांगू शकतो. त्यामध्ये साइन 30 ची किंमत किती आहे? तर 1/2 आहे. कॉस 30 ची किंमत किती आहे? सारणीत पहा वर्गमुळात 3/2 आहे. टॅन 30 ची किंमत किती आहे? तर 1/3 आहे. त्यानंतर साइन 60 ची किंमत किती आहे? सारणीत पहा वर्गमुळात 3/2 आहे. आणि टॅन 45 ची किंमत किती आहे? तर 1/2. कॉस 45 ची किंमत किती आहे? 1/2 आणि टॅन 45 ची किंमत आहे 1.